हा मानकरी आहे आणि मी अविनाश महाले त्याचबरोबर कृष्णाजी तटकरे निशिकांत धाईंचे यांना विनंती करतो की त्यांनी उदयजी गायकवाड वरती व्यासपीठावरती. चला टीम पेन संघ आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स पाठवायचे. चला 12वा प्रतिनिधी पेन संघाचा अभिनंदन भूषण येताना पाहायला मिळते. भूषण अफलातून बॅटिंग सर, पहिलं अर्धशतक आलंय या आपल्या स्पर्धेतलं, अर्थातच भूषण यांच्या बॅट मधून. आणि त्यांना शिर्के सर पुन्हा एकदा खाली फक्त 1 मिनिटाचा वेळ घेतो. मला या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उल्लेख करायचा आहे, कारण या ठिकाणी प्रेक्षकांची संख्या मोजकी असली तरी युट्यूबच्या माध्यमातून हा आवाज आणि मी जे बोलतोय ते घराघरात जाणार आहे. सलग 4थं वर्ष आहे रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून या स्पर्धा विविध ठिकाणी भरवल्या जातात. पुढल्या वर्षाची देखील घोषणा झाली, परंतु या 4ही ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि नियमांचं काटेकोरपणे पालन करत जो संघ सर्वात लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचला आणि मला जो आवडतो तो आहे महाड प्रेस असोसिएशन. आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी जरी पहिल्या राऊंड मध्ये आपण पराभव झाला असाल तरी गोरेगाव लोणेरे प्रेस असोसिएशन आपल्याला सन्मानित करू इच्छिते. आपले सर्व सहकार्यांनी व्यासपीठावरती यावं आणि मी विनंती करतो सन्माननीय धाईंजे साहेब आणि प्रशांतजी शेडगे पनवेलवरून आलेले सहकारी यांनी माझ्या या संघाला शिस्तबद्ध अतिशय शिस्तबद्ध नियमामध्ये राहून वाटचाल करणारा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा गौरव करावा. या प्रशांतजी या. मला शिर्के साहेब अभिमानाने सांगायचं आहे की पहिली मॅच मी याच महाड प्रेस असोसिएशन मधनं खेळलो होतो पेनला आणि आम्ही उपविजेते ठरलो होतो. हा एकमेव संघ आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे, सन्माननीय रवी शिंदे याचं नेतृत्व करतात. रवी शिंदे यांचं वय फक्त 61 वर्ष आहे आणि 61 वर्षात पण हा माणूस भर उन्हामध्ये 12 ओव्हर्स खेळतो. 12 ओव्हर्स. सकाळी 6:30 पावणे 7 वाजता रवींद्र शिंदे हे मैदानात असतात आणि करावं तेवढं कौतुक आहे. त्यांना दीर्घायुष्य लाभो ही भैरवनाथ महाराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला आपलं कौतुक करतो. आणि आमचे नेहमीचेच आम्हाला सहकार्य करणारे भारत गोरेगावकर यांना पण आम्ही आमच्या संघाचेच पार्ट आहे, ते त्यांना पण सुद्धा आम्ही आमच्यात सामील होण्यासाठी बोलवतोय. नक्कीच शिंदे साहेबांना अगदी दीर्घायुष्य लाभो. 61 बघा, अगदी एवढ्या वयात देखील 12 ओव्हर्स क्रिकेट खेळणं म्हणजे सोपं काम नाही आहे. आजकालची तरुण पिढी अगदी जर आपण पाहिलं असोसिएशनच्या माध्यमातून 3-3 षटकांच्या मॅचेस असतात आणि त्या 3 षटकं पूर्ण 3 षटकं खेळणं देखील म्हणजे फिटनेस किती मॅटर्स करतो बघा. आणि तो फिटनेस शिंदे साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. त्यांचंही खूप सारं कौतुक आणि असंच कार्य त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पुढे राहील याकरता आपण ईश्वरचरणी त्यांना प्रार्थना करूया. एक सिंगल आली आहे पहिल्या बॉल वरती. निलेश आणि नित्यानंद हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. संत गतीनं सुरू असलेला हा खेळ, संत गतीनं पुढे चाललेला हा खेळ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बॉल वरती अगदी ऑन साइडला फटका सजवला गेला, जिथं लॉंग ऑन रिझनला या 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच 3 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती सचिन टीम नागुटणे संघाच्या माध्यमातून गोरेगाव एंडकडून पुढील बॉल व्हाईट बॉल भरकटलेला बॉल होता. अर्थातच डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा एक अवांतर धाव त्या ठिकाणी ऍड होत असताना 4 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट संपन्न होतंय आजही या मैदानावरती. पुन्हा ते चित्र, पुन्हा ती चूक. डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे बघा, अगदी फिंगर रोल केले बॉल वरती आणि तदनंतर मात्र बॉल डाव्या एसटीच्या बाहेर निघून गेला. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल आलेत. 5 धावा स्कोर कार्ड वरती खोदून काढला. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना डीपला प्रोटेक्शन जरूर येतील, मात्र या 2 धावा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. दोन्हीही बॅटर्सचा विचार केला ना तर नित्यानंद आणि निलेश एक चांगल्या दर्जाची खेळी पेन या संघाकरता साकारतील, कारण पॉझिटिव्ह त्या ठिकाणी माइंडसेट या दोन्ही खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला स्ट्रोक आहे, अगदी सरळ बॅटेड केलेला फटका, बॅक टू द बॉलर स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल, सीमा रेषा पार जाईल. पहिला चौकार या इनिंग मधला पाहायला मिळेल. हो का?
चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारतोय बॅटर्स नित्यानंद. बरंच काही करायचंय तुम्हाला या मॅच मध्ये. आंखों में नींद बहुत है पर सोना नहीं, यही समय है कुछ करने का, इसे खोना नहीं. कारण ही वेळ फार महत्वाची आहे, ही स्पर्धा फार महत्वाची आहे. काय करा ते आता करा, ही अलिया घडी आपली साधा. आणखीन एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो ऑन साइड रिजन मध्ये. लॉंग ऑन ला प्रोटेक्शन पोचतील का? वा, चांगले चांगले प्रयत्न राहिले, चांगले एफर्ट दाखवले या दरम्यानच्या कालावधीमध्ये. 2 धावेनं 13 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या षटकातला शेष असेल गोलंदाज सचिन या गोलंदाजांचा. 13 धावा स्कोर कार्ड वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. शेवटचा बॉल ज्याच्यावरती चढवलाय हल्ला. यावेळेस लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा षटकार ठोका डीजे. कड्यावरती 19 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा मित्रांनो, धावा. शिर्के साहेब माफ करा जरा थांबवलं. यानंतर एक सन्मान सामना म्हणजे सन्मानित करण्यासाठी पोलादपूर विरुद्ध कर्जत, दोन्ही माझ्या जीवाभावाचे मित्र या संघामधनं पराभूत झाले. त्यामुळे मला असं मनापासून वाटते की या दोन्ही संघांनी पुन्हा एकदा खेळावं. थोडासा आम्हाला फायनलला उशीर होईल, पण 3-3 षटकांचा सामना कर्जत विरुद्ध पोलादपूर हा ह्याच्यानंतर होईल. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी बोलवा. उत्तेजनार्थ सामना आहे आणि जो जिंकल त्याला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल. चला, उत्तेजनार्थ हा पारितोषिकाकरता सामना खेळवला जातोय. मैत्रीपूर्ण लढत, एक चांगलं इनिशिएटिव्ह. म्हणजे आमचे भारतजी गोरेगावकर साहेब इथं आलेल्या प्रत्येक टीमला नाराज करत नाहीत. बघा, दोन्ही टीम्सला त्यांनी आमंत्रित केले. रोहावाले जेवण करून घ्या. अमित गोलंदाजी ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता अमित गोलंदाजी ट्रॅक वरती. टीम नागुटणे संघाच्या माध्यमातून 19 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील पहिल्या षटकामध्ये. तर निलेश आहेत स्ट्रायकिंग एंड वरती. 5-4चं कॉम्बिनेशन त्या ठिकाणी असणार आहे. पंच बंटी जाधव सर निश्चितच त्या ठिकाणी अगदी मदतही करताना पाहायला मिळतील आपल्या सहकार्यांना. एक चांगल्या दर्जाचं आयोजन आणि त्याचबद्दल जर विचार केला तर एक चांगल्या दर्जाची ही स्पर्धा भरवली. आमच्या सर्व लोणेरे गोरेगाव प्रेस क्लबचे सहकारी आमचे भारतजी गोरेगावकर सर, वैभवजी टेंबे साहेब, त्याचबरोबर ती अजयजी नाडकर, पांडुरंगजी माने, चंद्रकांत साहेब, त्याचबरोबर आमचे खुळे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं खऱ्या अर्थाने योगदान. वा, चांगला चांगला फ्लॅटेड षटकार आलाय. क्या बात आहे. षटकार डीजे मास्टर. दुसऱ्या षटकातल्या निलेश या बॅटर्सनं पेन, टीमचं नाव आहे पेन. पहिल्या बॉल वरती षटकार. पेन इंग्लिश मध्ये पेन म्हणजे दुःख, दर्द, आणि इथं मात्र गोलंदाजाला ते आता सहन करावे लागतील. निलेशच्या बॅट मधून आलाय. अर्थातच 25 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. आणखीन एक लॉंग लेग मध्ये फटका सजवला जाईल. त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर आहे. एक सिंगल या दरम्यानच्या कालावधीत पाहायला मिळतीये. सिंगलला स्कोर कार्ड पुढे सरसवला जातोय 26 या आकड्यावरती. दरम्यानच्या कालावधीत टीम अलिबाग बी संघाने चांगल्या दर्जाचं खेळ केलं. टीम रोहा संघाने एक चांगल्या दर्जाची इनिंग साकारली. इथं पेन संघ कशा पद्धतीने खेळणार. अगेन वैभव टेंबे जरा संपर्क करा मला. अडवा बॅटनं यावेळेस बॅकवर्ड मध्ये फटका सजवला जाईल. लॉंग लेग मधून चेंडू फरार. आणखीन एक चौकार.
या दरम्यानच्या कालावधीत 30 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे, जिथं पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आली आहे आणि या तिसऱ्या बॉलवरती हा चौकार पाहायला मिळतोय. अप्रतिम आयोजन, दमदार अशी स्पर्धा आहे. अगदी आमच्या आयोजन कमिटीने घेतलेलं मेहनत, अथक परिश्रम आणि त्यांचं हे फळ मैदानाच्या आतमध्ये. अगदी युट्यूब लाईव्ह देखील चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी या स्पर्धेला कमेंट्स येत असताना पाहायला मिळतात. अनेकांच्या शुभेच्छा या स्पर्धेकरता आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती अगदी मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं तर सन्माननीय या गोरेगाव नगरीचे प्रथम नागरिक जुबरभाई अब्बासी यांचं बॅनर आहे. रायगडचे खासदार सन्माननीय आदरणीय तटकरे साहेब यांचा षटकार आहे. यावेळेस षटकार पाहायला मिळतोय, अर्थातच स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूप मोठा. षटकार ठोकलाय नित्यानंद या बॅटर्सनं. 36 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. एक मोठी इनिंग साकारली जाते, एक मोठी इनिंग साकारली जाते टीम पेन संघाच्या माध्यमातून. आणखीन एक मोठा वार, वा, नित्यानंदच्या बॅट मधून बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. बॅक टू बॅक दोन षटकार नित्यानंदच्या बॅट मधून. 42 धावा स्कोर कार्ड वरती, 42 ऑन अ स्कोर बोर्ड. अतिशय वेगानं हे स्कोर कार्ड आता मात्र पुढं पुढं आणि पुढं सरसावलं जातंय. टीम नागुटणे संघ रोखणार का नित्यानंदला? आणखीन एक चांगला स्ट्रोक आहे यावेळेस डीप स्क्वेअर लेगला. प्रोटेक्शन प्रोटेक्शन, वा, काय अफलातून झेल टिपलाय. जरा लागलंय का बघा. फलंदाज याच्यामध्ये पंचांपर्यंत मी लाईन म्हणून निर्णय देतोय. चला, ऑल इज वेल, ऑल इज वेल. अफलातून झेल, अफलातून झेल. चला बाजूला वा, जरा सफोकेशन होणार नाहीये याची काळजी घ्या. त्यांना सर्वेश गोरेगावकर वारा या येऊ इकडे. द्या. पाणी जास्त देऊ नका. चांगला झेल टिपला, नित्यानंदच्या इनिंगचा अंत केला, जो चांगल्या दर्जाची फलंदाजी साकारत होता. रायगड जिल्हा प्रेस क्लबच्या सन्माननीय पदाधिकारी, सदस्य या सर्वांना एक नम्र विनंती आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी सन्माननीय मिलनजी आष्टीवकर साहेब, मनोजी खांबे यांचं आगमन होतोय आणि आपली वार्षिक सर्वसाधारण जी सभा आहे ती आपण याच ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे कुणीही जागा सोडू नका. या गोरेगावातून रायगड प्रेस क्लबचा पुढचा अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडली जाणार आहे. त्याच्यामुळे कुणी इथून जाऊ नका, ही नम्र कळकळीची विनंती. आमचे सन्माननीय कार्याध्यक्ष मुकेशजी कडू साहेब यांचा मगाशी अनवधनाने नाव घ्यायचं राहिला. कडू साहेब, तुमची मी क्षमा मागतो. आपण उन्हात मेहनत करताय, जाणीव आहे. आपण या ठिकाणी असं नसतं व्हा, ही नम्र विनंती. शिर्के साहेब, पुढे तुम्ही सांभाळा. धन्यवाद सर. एक जबरदस्त अप्रतिम झेल टिपला गेला. नवीन बॅटर्स विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्येचा विचार केला 42 या आकड्यावरती. स्कोर कार्ड मात्र जैसे थे पाहायला मिळतोय. सलामीच्या जोडीला इथं मात्र माघारी धाडले. पहिल्या विकेटचं पतन होतंय. फोडली आहे जोडी ती गोलंदाज अमित या गोलंदाजानं. चला, स्लॉगरच्या षटकाला सुरुवात होईल. तद्वत मात्र अनिल गोलंदाजी ट्रॅकवरती. उन्हाचा तडाखा वाढलाय. अगदी जर विचार केलं तर 28 ते 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मैदानाच्या आतमध्ये. जसजशी ही स्पर्धा पुढे जाईल तसतशी या स्पर्धेतही वातावरण तापलं जाईल. चला, हॅलो, अजूनही माझे सहकारी मित्र कोण जेवले नसतील तर त्यांना नम्र विनंती आहे. अरुण दादा पवार, सन्माननीय मार्गदर्शक
आमचे ज्येष्ठ सल्लागार अरुणदादा पवार इथं आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे. अगदी प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने नजर आणि प्रत्येकाचा आदरातिथ्य करण्याचं काम आमचे गोरेगावकर साहेब करताना याही वेळेस षटकार ठोकलाय. क्या बात आहे. आणखीन 6 धावा ऍड होतील स्कोर कार्ड वरती. हेमनजी भगत साहेब यांच्या माध्यमातून पेन संघाच्या बॅटर्सना प्रत्येक षटकाराकरता 1000 रुपयाचं पारितोषिक. ओ याही वेळेस चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला डीपला प्रोटेक्शन. वा नो बॉल आहे. नो बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट आलंय. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. सीमा रेषा चौकारेल. ते 54 धावा स्कोर कार्ड वरती या चौकारानं पेन संघानं ही चांगली धावसंख्या उभी केली आहे. अजूनही बरेचसे बॉल बाकी आहेत या षटकातले. फ्रंट फुट ते निघाले. स्टेप आउट जरूर झाले होते. डान्सिंग डाऊन द विकेट हा फटका खेळायचा होता. तद्वत पात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाज अनिल यांच्या माध्यमातून. 54 आकड्यावरती धावफलक जैसे ते. सामना क्रमांक 3 महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. वाह आणखीन एक क्रॉस बॅटेड केलेला फटका आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून चेंडू थेट चौकार आहे. थँक्यू. चौकारानं स्कोर कार्ड पुढे जाईल 58 या आकड्यावरती. शेवटचे 2 बॉल बाकी. 58 धावा स्कोर कार्ड वरती. कार्पेटच्या साह्यानं फटका केलाय. मिड ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे. 30 सर्कल मध्ये फील्ड केली आहे. एक सिंगल पाहायला मिळतो. 59 धावा सिंगल न धाव फलकावरती. शेवटचा बॉल आहे इनिंगचा. या बॉल वरती मोठा फटका खेळतील का निलेश. 59 बनल्यात. खेळपट्टी मात्र अगदी फलंदाजांच्या प्रेमात पडली आज. आणि बॅटनं फटका केलायचा होता. वाईट बॉल. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. आणखीन एक एक्स्ट्रा 1 तर धाव येईल. 60 धावा बनल्या जातील. हा बॉल पुन्हा फेकावा लागेल अनिल या गोलंदाजांना. 60 बनल्यात. बघा 2000 जर षटकार आला तर. पण इथं डॉट बॉल. शेवटचा 60-61 ची गरज आहे टीम नागुट्टे संघाला. 18 बॉल मध्ये 61 धावा बनल्या जातील की रोखलं जाणार टीम पेन संघाच्या माध्यमातून. तत्पूर्वी आपण
देऊन अरुणदादा मध्ये या. कार्याध्यक्ष सन्माननीय मुकेशजी कडू, त्याचबरोबर सिकंदर आंबोनकर आणि अजेश नाडकर यांना विनंती करतो की त्यांनी अरुणदादा यांचा या ठिकाणी सन्मान करावा. मित्रांनो, याच्यानंतरच्या सामन्याची नोंद घ्या. याच्यानंतर आपण प्रेक्षणीय सामना, परंतु तो सन्मानाचा सामना आहे तो, आणि तो असणार आहे कर्जत विरुद्ध पोलादपूर. हे दोन्ही पत्रकार संघ जे आहेत हे आमच्या जीवाभावाचे आहेत. या टुर्नामेंटमध्ये पहिल्याच राऊंडमध्ये अपयश पदरी आलं आणि माझ्या जीवाभावाच्या माणसांना काय नाराज करणार नाही, आणि त्यामुळे त्यांनी हा सामना उत्तेजनार्थ खेळावा. या सामन्याला फायनलच्या दर्जाने बघितलं जाईल एवढं मी तुम्हाला सन्मानाने सांगतो, कारण पोलादपूरला आमच्यासोबत खेळण्याची वेळ आली आणि कर्जतला अलिबाग सोबत खेळण्याची वेळ आली. तर एकूणच आपण दोघांनी पण आमचा मान राखून पुन्हा एकदा टॉससाठी यायचं आहे. याच्यानंतरचा आपला सामना होईल आणि जो विजेता ठरेल त्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन मानाचा सन्मानित केला जाईल. आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही आपल्या अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद भारतजी. खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्यातली ही पत्रकारांची क्रिकेट स्पर्धा सातत्याने दरवर्षी होत असते आणि यंदाचं यजमानपद आपल्याकडे आहे. परंतु इथलं देखणं आयोजन आणि नीटनेटकं आयोजन पाहून आम्हा सर्व सहकाऱ्यांना, रायगड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या सहकाऱ्यांना एक भारावून आले का अशी स्पर्धा आपण सगळे मिळून दरवर्षी सातत्याने पुन्हा राबवूया. रायगड प्रेस क्लबचे संस्थापक सन्माननीय SMG देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण गेले अनेक वर्ष सर्व पत्रकार संघातले सर्व प्रतिनिधी, सर्व सदस्य ज्या पद्धतीने विविध सामाजिक उपक्रम असतील, विविध आंदोलनं असतील आणि पत्रकारांना वर्षातून एकदा असं क्रीडाचं काहीतरी एक देखणं स्वरूप आपल्याला पाहता यावं आणि ह्या निमित्ताने सातत्याने दरवर्षी ही कर्जत प्रेस क्लब असो, रायगड प्रेस क्लब मधले सर्व तालुक्यातली प्रेस क्लब असो यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं आयोजन सातत्याने होत असतं, त्याचप्रमाणे यंदाचं हे यजमानपद भारतजी आपण आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांनी उत्तमरित्या हा शिवधनुष्य पेललाय आणि तो यशस्वी होईल हा पूर्ण आम्हाला विश्वास आहे. खऱ्या अर्थाने आम्हाला ही इथे खेळण्याची संधी मिळाली आणि पुन्हा एकदा पोलादपूर आणि कर्जतला तुम्ही एकदा संधी देताय, हे भरभरून प्रेम आम्हाला मिळतं आपल्याकडनं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आपण या ठिकाणी मित्रांनो टॉस करतोय आणि टॉस मी करतोय रोहन साळवी, याची सुद्धा ओळख करून देतो. माझ्या गोरेगाव परिसरातला हा युवक उच्च शिक्षित आहे आणि आज याची कलिंगडं दुबईमध्ये गेलेली आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या होत्या मित्रा याच्यासाठी. रोहन, आपण व्यासपीठ इकडे टॉस बॉक्स मध्ये यावं. आणि रोहन, छापा काटा 2. कोण बोलतोय विचार. हा नागुटणे पाली दोन्ही. ओके. फायनलच्या दर्जाचा सामना आहे मित्रांनो, टाळ्या व्हायला पाहिजे त्या दोन्ही आमच्या संघासाठी. तर नागोठणे पाली संघाचे बॅटर्स पोलादपूरनी नाणेफेकी जिंकलेली आहे. निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण याच्यानंतरचा सामना प्रदर्शनी आहे. शिर्के सर. धन्यवाद आणि सर. शिर्के सर माफ करा परत एकदा. संदीप दामरे, आपल्याला विनंती आहे की आपला सामना झाल्यानंतर आमच्या मिलिंदजी शिर्के साहेबांना आपण जेवणासाठी सोडायचं आहे, कारण तुमचा सुमधुर आवाज देखील आम्हाला या माध्यमातून ऐकायचा आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. मॅच कडे जाऊया, जिथं विचार केला ना तर 61चं टार्गेट. निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल डॉट बॉल. वा, पहिला बॉल अगदी उजव्या एसटीच्या वर टाकला होता. तद्वत मात्र पहिला बॉल डॉट बॉल स्वरूपाचा राहिलाय. 61 धावांचं पाठलाग, 61 ची ही रन चेस आहे. टीम नागुटणे पाली संघ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला किशोर. हे दोन्ही बॅटर्स 61 धावा कशा पद्धतीनं चेस कराव्या लागतील. खूप मोठी खेळी करावी लागेल. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी त्यांनाही साकारावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. ओ, इथं फटका फसला जाईल. मिड ऑफचा प्रोटेक्शन पुढे सर सावलाय. जाल्यात मासा अडकला होता, पण झालं फाटलं होतं आणि तिथून तो अलगत निसटला. झेल सुटला. तद्वत मात्र एक सिंगल पाहायला मिळतोय. सिंगलनं अकाउंट ओपन केले जाते टीम नागुटणे पाळी संघाच्या माध्यमातून.
अजून बराचसा पल्ला गाठायचा आहे, बराचसा त्या ठिकाणी रस्ता कापायचा आहे. आणखीन एक डॉट बॉल, बॅट फिरवण्याचं काम केलं जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे टीम पेन संघाच्या माध्यमातून, अर्थातच निलेश यांच्या माध्यमातून. चेंडूला कट करण्याची शैली त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. पुढील बॉल, हो याही वेळेस आडव्या बॅटनं फटका केलायचा होता. बघा फक्त बॅट फिरवण्याचं काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. थोडं थांबणं गरजेचं आहे. तुम्ही वेट करा, गोलंदाजाची लाईन लेंथ परका आणि तदनंतर मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट करा. याही वेळेस यष्टांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल, सातत्यानं निर्धाव चेंडू फेकलेत. 5 बॉल अद्याप फेकलेत, जिथं एकच धाव खर्च केली आहे निलेशनं. अफलातून गोलंदाजी. वा, चांगला चांगला चेंडू होता, अगदी राईज झाला. तद्वत मात्र आणखीन एक डॉट बॉल. 6 बॉल संपन्न झाले. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली आहे. अप्रतिम षटक हाताळलंय टीम पेन संघाकरता निलेश या गोलंदाजानं. 61चा पाठलाग करायचा आहे, जिथं एकच धाव खर्च केली आहे. म्हणजे 12 बॉल मध्ये 60 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटक बनवाव्या लागतील 30 धावा. अवघड, अशक्य असणारं लक्ष्य तुम्हाला करावं लागेल शक्य. अवघड अशक्य गोष्टी तिथं शक्य करणं फार गरजेचं आहे. अवघड वाटणाऱ्या गोष्टीही शक्य केल्या जाऊ शकतात. जसं तुकाराम महाराज म्हणतात, अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. बघा, अशक्य गोष्टीलाही शक्य केलं जाऊ शकतं. तुम्ही साहस करा, प्रयत्न करा. तर बॅटर्स त्या ठिकाणी रिटायर्ड होताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये चेतन जाताना पाहायला मिळत आहेत. चेतन नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये इन होतील. तद्वत मात्र धावसंख्येचा विचार केला तर फक्त 1 धाव आली आहे. 1 धाव आली आहे. 60ची अजूनही गरज आहे. 12 बॉल मध्ये 60 बनवायचे आहेत. फिक्र कर, तेरी मेहनत का फल तू जरूर पाएगा. इथं मेहनत करावी लागेल त्याकरता. एक्स्ट्रा खबरला प्रोडक्शन जरूर होते. तद्वत मात्र कॅरी करता आलं नाही जाईल. 2 धावा इथं देखील पाहायला मिळतील. दुहेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल. 3 या आकड्यावरती संत गतीनं झालेली सुरुवात इथं आक्रमणामध्ये परावर्तित केलं जाईल का, बदलावं लागेल. अर्थातच इथं आता मात्र अग्रेशन दाखवावं लागेल या बॅटर्सना. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती काउंटर अटॅक करावं लागेल. पुढील बॉल, वाह, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष सन्माननीय देवा पेडवी साहेब यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर घेतली गोलंदाज विनायक यांनी तर तब्बल असतील 1000 रुपयाचं 2000 रुपयाचं कॅश प्राइज.
चला ऑन हॅट्रिक बॉल असेल, इथं विकेट्स घ्या. अध्यक्ष पेडवी साहेब यांच्या माध्यमातून असतील 2000चं कॅश प्राइज आणि कॅच घेईल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. बघा पेडवी साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले पेन प्रेस क्लबच्या खेळाडूंकरता. पुढील बॉल, ओ फटका हवेमध्ये, 2000चा सवाल आहे. आहा मैदानात काय सुरू आहे पहा. एक बॉल त्याच्या मागे 3 खेळाडू. 2000 लालच बुरी बला आहे. बघा इथं किती किती सुवर्ण संधी होती. ती विनायक यांना झेल टिपला असता तर 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक 2000 असे 3000 गमावले. चला या धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील, अर्थातच बनल्या जातील त्या 5 धावा. अतिशय रोमांच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय या दोन्ही संघाच्या माध्यमातून. व्हाईट बॉल असेल, डाव्या एसटीच्या बाहेरचा भरकटलेला बॉल, एक अतिरिक्त धाव, 6 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. षटक क्रमांक 2 हे प्रगती पथावरती असताना या माणगाव तालुक्यातील आज गोरेगाव नगरी ही सजली आहे पत्रकारांच्या स्वागताकरता. रायगड जिल्ह्यातील तमाम पत्रकार आज दाखल झालेत या गोरेगाव नगरीमध्ये क्रिकेटच्या या रंगारंगी सोहळ्यामध्ये, ज्याचं नाव आहे पत्रकार चषक 2025. व्हाईट बॉल दरम्यानच्या कालावधीत 7 धावा स्कोर कार्ड वरती. व्हाईट बॉल, चला विकेटची हॅट्रिक नाही पण व्हाईट बॉलची हॅट्रिक आली आहे. 8 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. टीम पेन प्रेस क्लब 61 धावांचं टार्गेट ठेवलं होतं नागुटणे पाळी संघासमोर, पण तदुबात मात्र कुठेही निकराचा लढा घेताना पाहायला मिळाले नाहीयेत. अर्थातच त्या ठिकाणी थोडा संघर्ष करणं गरजेचं होतं. फटका चांगला आहे पण ताकद नाहीये तितकी. इथंही झेल सुटले. एक सिंगल पाहायला मिळते. सिंगलला धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावरती. अगदी विचार केलं तर बॅकफुटवरती ढकलून ठेवलंय. चला शेवटचं षटक बाकी आहे. त्या ठिकाणी 61चं टार्गेट चेस करत असताना अक्षरशः दमछाक झाली आहे टीम नागुटणे पाळी संघाच्या या बॅटर्सची. एक चांगलं माइंडसेट बनवून त्या ठिकाणी बॅटिंग करणं अपेक्षित होती. चांगल्या दर्जाची त्या ठिकाणी फलंदाजी साकारणं गरजेचं होतं, पण दोन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती एक नियंत्रित गोलंदाजी केली आणि बॅटर्सना कुठेही गेम मध्ये येऊ दिलं नाहीये. त्याच कारणानं फक्त माफक अशा 9 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक असेल 3. गोलंदाजी ट्रॅक वरती नित्यानंद पाहायला मिळत आहेत. अफलातून बॅटिंग केली. इथं गोलंदाजी ही साकारतील का? वा चांगला बॉल, पहिला बॉल उजव्या एसटीवरती फेकलेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. रोहन साळवी आले आहेत, त्यांचं आपलं गोरेगाव लोणेरे प्रेस क्लब कडून स्वागत करत आहोत. आणखीन एक चांगला बॉल फेकलाय. फुल ऑन डिलिव्हरी, जिथं एक धाव चोरण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपात आली आहे. ही एक धाव एकेरी धावेनं स्कोर कार्ड पुढे जाईल 10 या आकड्यावरती. 10 धावा स्कोर कार्ड वरती. 51 धावांची गरज आहे अजूनही सामना जिंकण्याकरिता. अडबा बॅटनं केलेला फटका आहे. वाह, यष्टी रक्षक आले, चेंडू खाली कॉज द बिहाइंड पाहायला मिळाले. आणखीन एक धक्का टीम नागुटणे पाळी संघाला. टीम नागुटणे संघ त्या ठिकाणी आपल्या 2 मुख्य खेळाडूंपासून वंचित, पण काय बॉल होता, काय डिलिव्हरी होती. अगदी अप्रतिम बॉल फेकला, डाव्या एसटीला उद्ध्वस्त करून टाकला.
करता सन्माननीय पेडवी साहेब पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आले आणि कॅचला देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे सन्माननीय पेडवी साहेबांच्या माध्यमातून. पाहूया या कॅश प्राइजचा मानकरी पहिला कोण होणार. खूप मोठं पारितोषिक आमचे बाराजी गोरेगावकर साहेब यांच्याकडून 5000चं कॅश प्राइज असणार आहे. जर पेन संघ त्या ठिकाणी सामना गमावला तर 5000चं कॅश प्राइज बाराजी गोरेगावकर साहेब यांच्या माध्यमातून असेल. पण इकडे शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती धावा किती येणार तर शेवटच्या बॉल वरती आली एक धाव आणि